आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. स्मार्ट न्यूज घेऊन आला आहे स्मार्ट दुर्गवीर उपक्रम. आपल्या शिवप्रेमाचा आणि दुर्गप्रेमाचा आविष्कार आमच्या माध्यमातून प्रकट करून दाखवण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. आपण बनवलेल्या किल्ल्याचे मोबाईल किंवा कॅमेराच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग करा. त्याची माहिती 3 मिनिटात व्हिडिओवरच सांगा. यात कृपया महाराजांचे गाणे समाविष्ट करू नका. आपला व्हिडिओ 8431036205 या क्रमांकावर पाठवून द्यावा. जय भवानी, जय शिवराय. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. देशाचा आगामी अर्थसंकल्प महागाई नियंत्रणासाठी होणार. हिजाबचा मुद्दा पुन्हा चर्चेत, निकालाची प्रतीक्षा. दीपोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज होत आहे. डॉक्टर प्रभाकर कोरेंचा शनिवारी अमृत महोत्सव. हिंडलगा येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या. काळ्या दिनाच्या जनजागृती मोहिमेला झाली सुरुवात. अरविंद केजरीवाल नोव्हेंबरमध्ये बेळगावात. केली डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये संधिवाद निवारण दिन साजरा. फेसबुक फ्रेंड सर्कलकडून शेतकऱ्यांना मदत. आमदार अभय पाटील यांनी घेतला औद्योगिक वसाहतीमधील कामांचा आढावा. BS Channabasappa and Sons, The Textile Mall at Tilakwadi, Belagavi. Admissions open 2022 and 23. Vijaya Institute of Physiotherapy, affiliated to Rajiv Gandhi University of Health Sciences, Government of Karnataka. Bachelor of Physiotherapy, BPT. Eligibility 12th or PUC second year science. Duration 4 years 6 months. And also installment facility available. Great job opportunities in India and abroad. Contact Dr. Prakash G. Patil, MBBS, Director of Vijaya Hospital, Ayodhya Nagar, Belagavi. Mobile number 9035511239, 8310240603, 8088415916 and 8088415917. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. घटणारा विकास दर आणि वाढती महागाई याचा विचार करून देशाचा आगामी अर्थसंकल्प अत्यंत काळजीपूर्वक तयार केला जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकांसाठी आल्या असताना बुकिंग्स इन्स्टिट्यूटमध्ये एका मुलाखत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इंधनाचे चढ दर ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगत आगामी अर्थसंकल्पात विकास दरात सातत्य राखण्यावर भर राहील असे संकेत अर्थमंत्र्यांनी दिले. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर घटण्याचा अंदाज सर्व अर्थविषयक संस्थांनी व्यक्त केला असला तरी कोरोनाच्या साथीतून बाहेर पडल्यानंतर भारताने अधिक चांगला वेग पकडण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. हे अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले. रशिया युक्रेन युद्धामुळे इंधनाचे दर भडकले असताना रुपया घसरल्यामुळे आयात खर्च वाढला आहे. अद्याप अर्थसंकल्पाला अवधी असला तरी या सगळ्याचा विचार करून त्याची आखणी केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी पुढल्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी वॉशिंग्टन इथे त्यांची भेट घेतली. त्यानंतर अमेरिका भारत आर्थिक सहकार्य बैठकीसाठी येणार असल्याचे येलेन यांनी जाहीर केले. अर्थमंत्री या नात्याने त्यांचा हा पहिला भारत दौरा असेल. हिजाबचा मुद्दा पुन्हा चर्चेत, निकालाची प्रतीक्षा. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गात मुस्लिम मुलींच्या हिजाबावर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात
दाखल केलेल्या अपिलांवर सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज राखीव निकाल जाहीर केला. 2 न्यायमूर्तींनी वेगवेगळा निकाल दिला. त्यामुळे या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडून अंतिम निर्णय येणार आहे. कर्नाटकात मोठा वाद निर्माण करणाऱ्या हिजाब संदर्भातील अपील याचिका फेटाळण्याच्या बाजूने न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी निकाल दिला आहे, तर न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू ललित यांच्यासमोर येणार आहे. हे प्रकरण न्यायमूर्तींच्या विस्तृत खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याचा निकाल येईपर्यंत हिजाब प्रकरणी यथास्थिती कायम राहणार आहे. दीपोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज होत आहे. प्रकाशाचा उत्सव म्हणजे दीपोत्सव. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा, सर्वत्र प्रकाश, चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा, फटाक्यांची आतषबाजी, फराळाची गोडी आणि नात्यांमध्ये स्नेह आणि मैत्रीची मधुरता वाढविणारा हा दिवाळीचा सण आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात कपडे, फराळ, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी आणि विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, घरगुती पदार्थ, अनेक महिलांनी घरी बनवलेल्या वस्तू, अशा अनेक गोष्टी, तसेच मिठाईची दुकाने, अत्तर, फटाके, पूजेचे साहित्य, धूप, अगरबत्ती, उटणे बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे. कोरोनामुळे गेली 2 वर्षे बाजारपेठेत मंदीचे वातावरण होते. मात्र आता दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. बेळगाव शहर परिसरात मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडे बाजार, पांगुळ गल्ली तसेच टिळकवाडी, शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरात दिवाळीच्या आगमनाची तयारी झाली असल्याचं दिसून येत आहे. डॉक्टर प्रभाकर कोरेंचा शनिवारी अमृत महोत्सव. केली संस्थेचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवार दिनांक 15 रोजी दुपारी 2 वाजता नेहरूनगर मधील जिल्हा क्रीडांगणावर विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती केलीचे संचालक आणि माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ यांनी बुधवारी दिनांक 12 रोजी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले, डॉक्टर कोरे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या 3 राज्यातून सुमारे 1 लाख लोक उपस्थित राहणार आहेत. सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हिंडलगा येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या. मूळचा होसूर तालुका सौंदत्ती येथील रहिवासी असणाऱ्या एका कर्जबाजारी युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विनायकनगर पाईपलाईन रोड हिंडलगा येथे घडली आहे. आपल्या मुलासाठी बांधण्यात आलेल्या झोळीच्या दोरीने गळफास घेऊन त्याने जीवन संपविले आहे. राजशेखर फकीरप्पा बोळेत्तीन, वय 34 असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. आपली पत्नी, मुलांसमवेत सध्या तो विनायकनगर येथे राहत होता. मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 ते 7:30च्या वेळेत ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी मुलांना तुम्ही गावाला जा असे सांगून त्याने दरवाजा लावून घेतला. कॅम्प पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. काळ्या दिनाच्या जनजागृती मोहिमेला झाली सुरुवात. 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या जनजागृतीसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जनजागृती मोहीम बाची गावातून सुरू केली आहे. 2 वर्षे कोरोनामुळे काळ्या दिनाची सायकल फेरी काढण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी मोठ्याने सायकल फेरी काढून केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाचा निषेध पुन्हा एकदा केला जाणार आहे. समिती नेते, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 12 रोजी कुद्रेमनी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना 1 नोव्हेंबर म्हणजेच काळा दिन या संदर्भात जागृती करून केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची रूपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते गावोगावी जाऊन करत आहेत. सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सचिव MG पाटील, युवा नेते RM चौगुले, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, चेतन पाटील तसेच गावचे नेते, कार्यकर्ते आणि इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. अरविंद केजरीवाल नोव्हेंबरमध्ये बेळगावात.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात राज्यातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढील महिन्यात बेळगावला भेट देणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राव यांनी दिली आहे. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, मात्र येथील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात येथील सरकार अपयशी ठरले आहे. येथील शेतकऱ्यांना केवळ आश्वासने देण्यात येतात, मात्र कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. केली डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये संधिवात निवारण दिन साजरा. डॉक्टरांनी आपल्याकडील ज्ञान आणि संशोधनाचा फायदा सामान्य लोकांच्या आरोग्यासाठी वापरणे आवश्यक आहे, असे मत केली डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर MV जाली यांनी व्यक्त केले. काहेर आणि केली संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय यांच्यातर्फे जागतिक संधिवात निवारण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन करून डॉक्टर जाली यांनी मार्गदर्शन केले. जैन वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर NS महांत शेट्टी, फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडून शेतकऱ्यांना मदत. धामणे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपीची बाधा झाल्याने संकटात असलेल्या शेतकऱ्याला फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे गावाला भेट देऊन शेतकऱ्याला मदत देण्यात आली. शेतकरी धामणे शहापूर गल्ली येथील धनपाल गुमाजी आणि श्रेनिक गुमाजी यांच्या जनावरांना लंपी रोगाची बाधा झाली आहे. शेतकऱ्यांकडून जनावरांवर उपचार करण्यात येत आहेत. फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे मदत करण्यात येत आहे. लंपीची बाधा झालेल्या जनावरांच्या मालकांना मदत मिळावी या उद्देशाने संतोष दरेकर, शेरसिंग चौहान, जितेंद्र लोहार, नवराम चौधरी, जगराम चौधरी, अवधूत दुडवेकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे भरत नागरोळी यांच्यातर्फे जनावरांसाठी 100 किलो खाद्य आणि औषधे वितरित करण्यात आली. यावेळी गावकरी उपस्थित होते. आमदार अभय पाटील यांनी घेतला औद्योगिक वसाहतीमधील कामांचा आढावा. उद्यमबाग आणि मच्छी औद्योगिक वसाहतीमधील 56 कोटींची विकास कामे करण्यात येत असून ही कामे दर्जेदार आणि गतीने करण्यात यावीत अशा सूचना आमदार अभय पाटील यांनी केल्या. येथील फाउंड्री क्लस्टरमध्ये मंगळवारी आमदार अभय पाटील यांनी औद्योगिक वसाहतीमधील कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, भरत देशपांडे, रमेश देसूरकर, सदानंद हॉबरवाडी यांच्यासह बांधकाम विभागाचे अभियंते, ठेकेदार आदी उपस्थित होते. आमदार अभय पाटील म्हणाले, औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, गटारींसाठी 56 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याचे कामही सुरू झाले आहे. ही कामे गतीने आणि दर्जेदार करण्यात यावीत. या कामाबाबत काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. तसेच विकास कामांमध्ये उद्योजकांनी कोणतेही अडथळे आणू नयेत. यावेळी संदीप बागेवाडी, प्रकाश पंडित आदी उपस्थित होते. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत.
चंदगड तालुक्यातील जांभरे परिसरात हत्तींच्या कळपाने पिके उद्ध्वस्त केली आहेत. हंगाम तोंडावर आला असताना पिकांची नासधूस पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. वन विभागाने हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हत्तींचा कळप शेतात न स्थिरावता तो आता गावाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. उमगाव परिसरातील शेतात सकाळी आणि सायंकाळी हत्तींचा वावर वाढत आहे. पिकांच्या रखवालीसाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. हत्तींचा कळप हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त करत आहे. हत्तींचा कळप शेतातून गेल्यामुळे संपूर्ण पीक तुडविल्याने होणारे नुकसान मोठे आहे. जितो मेन्सचा पदग्रहण कार्यक्रम संपन्न. विविध क्षेत्रातील व्यापारी उद्योजकांनी केवळ व्यावहारिक समाजकार्यासाठी दृष्टिकोन न ठेवता पुढे येऊन दीनदलितांना मदत करावी. असे केल्याने सामाजिक विषमता कमी होऊन सर्वांगीण विकास शक्य आहे, असे मत येथील उद्योजक शांतीलाल पोरवाल यांनी व्यक्त केले. शगुन गार्डन येथे मंगळवारी जितो मेन्सच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संजय पाटील, भरत पाटील, जितो मेन्स विंगचे मावळते अध्यक्ष पुष्पक हनुमन्नावर, सेक्रेटरी मुकुंद जोशी आदी उपस्थित होते. जितो मेन्स विंगचे नूतन अध्यक्ष मुकेश पोरवाल, उपाध्यक्ष वीर धवल उपाध्ये, खजिनदार आकाश पाटील, सेक्रेटरी अशोक काटारिया, उपखजिनदार विजय पाटील यांच्यासह विक्रम जैन, प्रवीण शामसुखा, हर्षवर्धन इंचल, गौतम पाटील यांनी पदग्रहण केले. सूत्रसंचालन अभिजित भोजन्नावर यांनी केले. वीर धवल उपाध्ये यांनी आभार मानले. हुबळी निजामुद्दीनला हिरवा झेंडा. हुबळी येथे मंगळवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हुबळी निजामुद्दीन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते धारवाड रेल्वे स्टेशनच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले. ही एक्सप्रेस विजापूर कोरेगाव मार्गे जाणार असून शिर्डीला जाणाऱ्या भक्तांची सोय झाली आहे. यावेळी हुबळी रेल्वे स्टेशनच्या 3ऱ्या प्रवेशद्वाराचे आणि धारवाड रेल्वे स्टेशनच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, औद्योगिक मंत्री जगदीश शेट्टर, हुबळी विभागाचे सरव्यवस्थापक संजीव किशोर आदी उपस्थित होते. जितो लेडीज विंग अध्यक्षपदी शोभा दोड्डन्नावर. जितो लेडीज विंगच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ शुक्रवार दिनांक 14 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षपदी शोभा दोड्डन्नावर, उपाध्यक्षपदी माया जैन आणि सारिका गादिया यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी रोशनी खोडा, ममता जैन आणि लीना शहा, तर कोषाध्यक्षपदी अर्चना पद्मन्नावर यांची निवड करण्यात आली आहे. पदग्रहण समारंभ सायंकाळी 6:30 वाजता IMER सभागृहात खासदार मंगला अंगडी आणि उद्योजिका डॉक्टर अनुपमा जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी जितो लेडीज विंगच्या केरळ, कर्नाटक, गोवा विभागाच्या माजी समन्वयक भारती हार्दी, जितो मेन अध्यक्ष मुकेश पोरवाल, सचिव नितीन पोरवाल उपस्थित राहणार आहेत. कडोलीतील युवकांकडून 16 पासून गड किल्ले मोहीम. कडोली येथील शिवदुर्ग गड किल्ले मोहीम कमिटीतर्फे रविवार दिनांक 16 पासून गड किल्ले मोहीम आयोजित केली आहे. मोहिमेचे 20वे वर्ष असून यामध्ये गावातील शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोहिमेमध्ये रायगड, हरिहरगड, भैरवगड, स्तनगड, हरिश्चंद्रगड, जीवघणगड, शिवनेरीगड, प्रतापगड, नाणेघाट दरी, संभाजी महाराजांची समाधी या गड किल्ल्यांना भेट देणार आहे. मागील 20 वर्षांपासून युवकांकडून गड किल्ले मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्यात येतो. यामध्ये शिवप्रेमी युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांसाठी मोहीम दिवाळीनंतर काढण्यात येणार असून यावर्षी हे 5वे वर्ष आहे. यामध्ये युवती महिला सहभागी होतात. बँक कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा. बनावट सहीद्वारे ग्राहकाच्या खात्यावरील रक्कम काढून घेणाऱ्या वरिष्ठ बँक कर्मचाऱ्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी गणपती माने, वय 58, राहणार हाय स्ट्रीट रोड, गणेशपूर, हिंडलगा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयामार्फत आलेल्या आदेशानुसार शहापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खासबाग शाखेत कार्यरत असताना तानाजी माने याने बँकेच्या ग्राहक श्रीमती सुमन तुळशीराम मेणगे, राहणार पाटील गल्ली, जुना PB रोड, खासबाग यांच्या खात्यावरील रक्कम बनावट सहीने काढली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रभाग पुनर्रचनेविरोधात शनिवारी सुनावणी.
अनगोळ येथील प्रभाग पुनर्रचनेला आक्षेप घेत माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून बुधवारी दिनांक 13 रोजी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांचे प्रतिनिधी न्यायालयात उपस्थित होते. पुढील सुनावणी शनिवारी दिनांक 15 रोजी होणार आहे. तर या याचिकेत सायली गुंजटकर यांनीही पूरक वकालत न्यायालयात दाखल केली आहे. 2021च्या प्रभाग पुनर्रचनेनुसार महापालिका निवडणूक घेण्यात आली. अनगोळ येथील प्रभाग क्रमांक 6 चे रूपांतर 151 आणि प्रभाग क्रमांक 5 चे रूपांतर 52 मध्ये करण्यात आले. मात्र ही पुनर्रचना करताना कर्नाटक महापालिका कायदा 1976च्या कलम 21(2) चे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यात आले असल्याची तक्रार करत माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तलावात बुडून मच्छीमाराचा मृत्यू. खानापूर तालुक्यातील मांगनाकोप्पा गावातील 26 वर्षीय मंजुनाथ तुकाराम वाणी हे मच्छीमार करण्यासाठी गेले असता त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यातील केरवडा तलावात मासेमारीसाठी ते गेले असता या मच्छीमाराचा मृतदेह आढळून आला आहे. ते 11 ऑक्टोबर रोजी मासे पकडण्यासाठी जाळे लावण्यासाठी गेले असता तलावात बुडले. याची माहिती मिळताच नंदगड पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला. तसेच तहसीलदार प्रवीण जैन यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर काल म्हणजे बुधवारी त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएम कप जलतरण स्पर्धेत स्विमर्स ॲक्वेरियस क्लबचे सुयश. बेळगावच्या स्विमर्स क्लब आणि ॲक्वेरियस स्विम क्लबने म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा क्रीडा उत्सवातील सीएम कप जलतरण स्पर्धा 2022 मध्ये 6 पदक जिंकून अभिनंदनीय यश मिळवले आहे. नाझरबाद म्हैसूर येथील चामुंडेश्वर जलतरण तलावामध्ये गेल्या 30 सप्टेंबर रोजी सीएम कप जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्विमर्स क्लब ऑफ बेळगाव आणि ॲक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या सनत अनंत भट, तनिष्क मोरे, आदित्य बिर्जे आणि अजिंक्य सुणगार या जलतरणपटूंनी यश मिळवले. सनत भट 100 मीटर बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 200 मीटर बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 4x100 मीटर फ्रीस्टाईल रिले कांस्य पदक, तनिष्क मोरे 4x100 मीटर फ्रीस्टाईल रिले कांस्य पदक, आदित्य बिर्जे 4x100 मीटर फ्रीस्टाईल रिले कांस्य पदक, अजिंक्य सुणगार 4x100 मीटर फ्रीस्टाईल रिले कांस्य पदक हे सर्व जलतरणपटू सुवर्ण JNMC स्विमिंग पूल येथे पोहण्याचा सराव करतात. या जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, नितेश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राज्यस्तरीय यशाबद्दल केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, काहेर विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर विवेक सावजी, रोटेरियन अविनाश पोद्दार, लता कित्तूर, माणिक कपाडिया, उमेश कलघडगी, सुधीर कुसा आणि प्रसाद तेंडुलकर यांनी उपरोक्त जलतरणपटूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. मराठा मंदिर शेजारील क्वीन्स एरिना टर्फ मैदानावर प्रकाश झोतातील 5 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला. स्पर्धेत 42 संघांनी भाग घेतला आहे. निवृत्त सैनिक उत्तम शिंदे, अमोल यल्लाप्पाचे, किसन सदलिंग, आकाश धामणेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रसाद नाकाडी आणि इतर सदस्य उपस्थित होते. विजेत्या संघाला 22,000 रुपये, उपविजेत्या संघाला 11,000 रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर अशी वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. शिरसीत मराठा स्पोर्ट्सला विजेतेपद. शिरसीत नुकत्याच झालेल्या 6 षटकाच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत बेळगावच्या मराठा स्पोर्ट्सने जडे स्पोर्ट्सचा पराभव करून 1 लाख रुपयाचे पारितोषिक पटकावले. सामनावीर आणि मालिकावीर रब्बानी दफेदार, उत्कृष्ट गोलंदाज आकाश असलकर, उत्कृष्ट फलंदाज विजय जडे स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूला चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना जडे स्पोर्ट्सने 6 षटकात 4 बाद 43 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे आकाश असलकरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल मराठा स्पोर्ट्सने 3.4 षटकात 1 बाद 44 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. रब्बानी दफेदारने 11, प्रसाद नाकाडीने 18 तर संतोष सुळगे पाटीलने 15 धावा केल्या. भारताचा थायलंडवर दणदणीत विजयासह अंतिम फेरीत.
बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकात आज भारत विरुद्ध थायलंड यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना खेळला गेला. आजच्याच दिवशी आशिया चषकाचा दुसरा उपांत्य फेरीतील सामना हा पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. टीम इंडियाने महिला आशिया चषकात लक्षवेधी कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. जेतेपदाचे एक प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत थायलंडवर 74 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आवाहन दिले. भारताने शफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर 20 षटकात 6 गडी गमावत 148 धावसंख्या उभारली. या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर कर्णधार पदावर परतली. ती मागील 2 सामने खेळली नव्हती. तिच्याबरोबर रेणुका ठाकूर आणि राधा यादव यांनीही अंतिम 11 मध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे मेघना सिंग आणि किरण नवगिरे यांना बाकावर बसावे लागले आहे. थायलंडच्या केवळ 2 फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या करता आली तर 2 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. मधल्या फळीतील बोच्छाथमने 29 चेंडूत 21 धावा आणि सलामीवीर यष्टीरक्षक नन्नापट कोंचाओ एनकाय हिनेही 21 धावा केल्या. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.